माझे तिला झोपवता झोपवता माझाच डोळा लागला. ताप नाही ना आल्यानंतर? नाही नाही, ताप नाही. आणि ते काय सगळं हे वारं लागलं ना तर ताप येऊ शकतो परत, म्हणून. खूप काळजी करते असतो. लहान मुलं आहे ते, पावसा पाण्याचे दिवस आहेत, आजारी पडणारच. आणि आता बरं वाटतंय ना तिला? हो, पण माझं दुर्लक्ष झालं ना काल तिच्याकडे. तुम्ही बरोबर सांगत होतात तिला आईस्क्रीम खाऊ द्यायला नको होतं. मीच हो म्हणाले. माझ्यामुळे आजारी पडली मुलगी. नाही ग, ती खुश होती ना, मग तू का थांबवणार तिला? पण त्याचा परिणाम बघा ना काय झाला. आजारी पडली ती. यानंतर नाही होणार, मी तिच्याकडे दुर्लक्ष नाही करणार. आनंदी ऐक, खूप विचार करतेस तू. काही नाही झालंय, बरं वाटतंय तिला. काय झालं? आज चिंगी खूप आठवण काढत होती तुमची. दिवसभर बाबा बाबा करत होते. चिंगी आठवण काढत होती? चिंगीची आई? मी काय म्हणते, तुम्ही झोपता का तिच्याजवळ? मी बाहेर झोपते, काही लागलं तर मला सांगा. हा का बाहेर कसा तेस तो? अहो ते बघा ना, इथे तिघांना झोपता नाही येणार नीट. तसंही बरं नाहीये तिला, तिने नीट झोपायला हवं. मी आहे, काही लागलं तर मला सांगा. आराम करा तुम्ही पण. हे काय एवढं सगळं कोणासाठी? तुझ्यासाठी. काल ताप होता की नाही तुला? त्रास होत होता, तोंडाला चव नव्हती, काही खावंसं वाटत नव्हतं, म्हणून मी हे सगळं तुझ्यासाठी बनवलं. चिंगी बाळा, ह्यातला एक एक घास जरी खाल्ला ना तरी पोट भरेल तुझं. अजून पोहे पण आहेत. हा, तू सगळं माझं फेवरेट केलंयस, मग मी सगळंच खाईन ना. हो हो ठीक आहे, चल सुरुवात तर कर. चिंगी बरं वाटतंय ना आता? हो. गुड. आई, काल रात्री बाबा आला तेव्हा तुम्हाला उठवलं का नाहीस? कारण की मी सांगतो, कारण आईला सरप्राईज द्यायचं होतं. तू सकाळी उठल्या उठल्या तुझ्या शेजारी बाबा झोपलेला तुला दिसेल, तसं झालं की नाही? हो. म्हणून आईने सांगितलं नाही तुला. रमाताई, माफ करा मला. यापुढे मी स्वतःच्या बाळाचा विचार नाही करणार. हे घे काका. आनंदी, ते टेरेसवर तू कपडे वाळत घातलेस ना, आणलेस? नाही, नंतर आणते. नाही, पाऊस आला तर भिजतील परत. चल बरं, मी तुला मदत करतो. चल चिंगी, तू टीव्ही बघ, मी आईला मदत करून येतो. हा खा. चिंगी, हे सगळं संपवा, पटकन आलो आम्ही. काय झालं? ॲनिव्हर्सरी नंतर इतकी खुश मी पाहिली माझी आनंदी, आणि आत्ता पाहतोय ही आनंदी. खूप फरक आहे यार. नाही काय झालं? आणि हाताला काय झालं तुझ्या? काही नाही.
आनंदी हात भाजलाय तुझा. तू लपवतेस माझ्यापासून काहीतरी. काल सुद्धा माझ्यापासून लांब लांब चालली होतीस तू. का? तुला कोणी काय बोललंय का? माझ्याकडून काय चुकलंय? मग तू बोलत का नाहीयेस? बोल, काय झालंय? आनंदी बोल बोल. हे तुम्हाला सांगितलं ना मला आई व्हायचंय, पण मी तुम्हाला हे नाही सांगितलं मला पुन्हा आई व्हायचंय. म्हणजे मी चिंगीची आई आहे ना, मग मी बाळाचा विचार का करते? ते कोलते काकूंकडे बाळ आले ना तेव्हापासून सतत डोक्यात बाळाचा विचार आहे, पण चुकीचा विचार करते मी. चिंगी माझी मुलगी, मी याचा विचार नाही करायला. एक मिनिट, पण आपलं याविषयी बोलणं झालेलं आहे. तुझं चिंगीकडे दुर्लक्ष होणार नाही हे तूच म्हणतेस ना? झालं पण दुर्लक्ष काल. माझ्यामुळे आजारी पडली ना ती. फक्त बाळाच्या विचाराने माझं दुर्लक्ष झालं तिच्याकडे. असं करून कसं चालेल? उद्या बाळ आलं घरात आणि माझं असं सतत तिच्याकडे दुर्लक्ष होत राहिलं तर तिला काय वाटेल? नको नको ते विचार येतील तिच्या डोक्यात. सावत्र आई आहे आणि बाळ आलं म्हणून मी तिच्याकडे दुर्लक्ष करते, हे मला अजिबात नाही आवडणार. अहो मी ठरवलंय, मला नकोय बाळ. मी चिंगीची आई आहे. नंदी ऐक ऐक, चिंगी काय मी काय, आम्हाला कधीच आयुष्यात असं वाटणार नाही की तुझं चिंगीवरचं प्रेम तसुगर सुद्धा कमी झालंय. ऐक, हे बघ, अगं कुठलीच आई परफेक्ट नसते. चिंगी आजारी पडली तर तुझा काय दोष आहे? पण तू तिची किती काळजी घेतेस आम्ही पाहतोय ना. आणि आई अशीच असते अगं, तिचं सतत लक्ष ना तिच्या बाळावर असतं. तिच्या बाळाने जेवण केलं का, व्यवस्थित झोपलं का, आणि तिच्या बाळाने मोठं व्हावं, पुढे जावं यासाठी ती बाळावर छान छान संस्कार करते. तिचं प्रेम खूप निस्वार्थी असतं. निस्वार्थी प्रेम म्हणजेच आई. तूही तशीच आहेस. पहिल्या दिवसापासून ती चिंगीवर जीवापाड प्रेम करत आलीस, तिला सतत जपत आलीस, तिला भरभरून प्रेम देत आलीस. आणि अगं हा तुझा विजय आहे की बघ आता चिंगी तुला तिची जन्मदाती आई मानायला लागली. तेच तर म्हणायचंय मला. तिने आई मानलंय ना मला, आई म्हणून स्वीकारलंय तिने मला. मग मी का बाळाचा विचार करते? मग माझा विचार करणं चुकीचं आहे की नाही? काय चुकीचं? काहीच चुकीचं नाहीये. हे बघ, तू तिला माया लावलीस म्हणून तिने तुला आई म्हणून स्वीकारलंय, बरोबर आहे? हा, पण याचा अर्थ असा नाही होत ना की तू तुझ्या सगळ्या आशा अपेक्षा दूर ठेवाव्यास. तुला जर का वाटतंय की पुन्हा एकदा तू आई व्हावंस, तुझ्या पोटी बाळाने जन्म घ्यावा, यात गैर काहीच नाही आनंदी. तुला आई व्हायचं आहे ना, ही तुझी भावना आहे ना, ह्यात काहीच चुकीचं नाही आहे. दुसरं बाळ होतंय म्हणून पहिल्या बाळाला आपण अंतर देणार आहोत असं नसतं. हो ना? हो, आणि मी आहे ना, तू एकटी आहेस का? मी आहे, माझ्यावर सुद्धा जबाबदारी असणार आहे ना आपल्या बाळांची. आणि एक लक्षात घे, आपल्याला अजून एक बाळ झाल्यानंतर चिंगीला भावंड मिळणार. म्हणजे आता चिंगी एकटी असताना जे काही तिचं वागणं आहे त्याच्यामध्ये बदल होणार. आता इथून पुढे तिच्या आयुष्यामध्ये तिला एक सोबत असणार आहे, तिचा भाऊ किंवा तिची बहीण. तेव्हा चुकून सुद्धा मनात असं आणू नकोस की आपल्याला दुसरं बाळ झाल्यानंतर चिंगीवर तुझं प्रेम राहणार नाहीये, तू चिंगीची आई राहणार नाहीयेस. असं नाहीये, असं अजिबात मनात आणायचं नाही. अगं एक मूल काय, तुला 10 मुलं झाली ना तरी सुद्धा तू चिंगीची आईच राहणारस. काय बोलताय तुम्ही? हो, बरं आता मला सांग, हे काय झालं? ह्याच्याबद्दल नका विचारू. बरं नाही विचारू. एक लक्षात घे, तू आहेस ना, मग आपलं संपूर्ण कुटुंब, आपला संसार तू कायम घट्ट बांधून ठेवशील, अगदी प्रेमाने. मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची. खरं तर माझी हिंमत होत नाहीये हे बोलायची.
पण मी आता गप्प बसू शकत नाही. माझ्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडायलाच हवी. काल रात्री मी माझ्या ऑफिसमध्ये माझे बॉस राघव कर्णिक यांच्याबरोबर काम करत बसले होते रात्री उशिरापर्यंत. तेव्हा त्यांनी माझ्या अंगावर हात टाकला. माझ्यावर जबरदस्ती केली. अहो चिंगीला भावंड आलं तर आनंद होईल ना तिला? का नाही होणार? सगळ्यांनाच आनंद होईल. घरात सर्वांनाच बाळ हवंय. हो ना? मग काय आता आपल्याला लवकरात लवकर मनावर घ्यावं लागणार आहे. काहीतरीच तुमचा. खूप काम बाकी आहे. स्वयंपाक बाकी आहे, चहा नाश्ता खूप बाकी आहे. असं दे ना, कामं तर होत राहतील. थोडा नवऱ्याला पण वेळ दे. काय काय बघताय? आनंदी, आपलं बाळ आहे ना, ते तुझ्यावरच गेलं पाहिजे. किती वेळ बघणार आहात असं? आयुष्यभर. ही शांतता आता अनुभवतोय ना मी, आणि निवांतपणा अनुभवते. कारण एकदा का आपण घेतलेला निर्णय आपण अंमलात आणला की मग काय आपल्याला ही शांतता मिळणार नाहीये. या रस्त्यात अशा गाड्या उभ्या करतात ना, यांची ना कंप्लेंटच केली पाहिजे पालिकेकडे. केवढ्या गाड्या झाल्यात. हे बरं आहे बाबा, आपल्या सोसायटीला चांगली पार्किंगची जागा आहे. 2 दिवस झाले सकाळचा चांगला पाऊसच पडत नाही. पाडला तर कसं आहे, शेडमध्ये नसलेल्या गाड्या चांगल्या धुवून निघतात ना. आता बबन गाडी धू, बबन खडकं पीळ. अरे बबन, हे बबन, अरे बबन, काय आकडे आले बघ. काय आकडे येण्यासारखंच आहे बघ बाबा. अरे बघ बघ. मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची. काल रात्री माझे बॉस राघव कर्णिक यांच्याबरोबर रात्री उशिरापर्यंत काम करत बसले होते. तेव्हा त्यांनी माझ्या अंगावर हात टाकला. अरे बबन, ही मुलगी आपल्या राघव कर्णिक बद्दलच बोलते ना? नाही, काहीतरी गडबड आहे. साहेब असं नाही करणार. काय गडबड आहे? अरे अशी कोणती मुलगी असं मुद्दामून बोलेल? मला वाटलं नव्हतं रे आपला राघव असं काही करेल म्हणून. हो राजावदा, साहेब असे नाहीत माझे. हे बघ, माझ्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडायलाच हवी. चहा तो चहा, हा छान छान चहा. चला बाई चहा पिता. अरे देवा, अरे आत्ताच हातात चहा आलाय आणि टिंगटांग काय कोण तडमडलाय? आय ग, गुडघे माझे गेले. कोणी ऐका. तू बस, मी बघतो कोण आले ते. चहा थंड होईल तुझा. हो बरं झालं आला. काय ग केला माझा कोण आहे? अरे साहेबांना उठतच होतो मी. एवढं काय काय झालंय? साहेब कुठे? साहेबांना बोलव ना जरा. हो साहेबांना बोलवतो, पण तू एवढा धापा का टाकतोयस? नाही, मला जरा त्यांच्याशी बोलायचं आहे. हो हो बोलवतो. ये आत ये, आत ये. राजा बाबान ये, चहा घे चहा घे. नाही नको, चहा नको. साहेबांना बोलवा ना जरा, काम आहे. अरे आतमध्ये ये. बघ असं काय रे तू. राघवा, ए राघवा, अब बबन आलाय. ये. काय रे बबन, ये बस. नाही नको, काय झालं? जरा बोलायचं होतं. चला ना. बरं ये, बस ये. नाही इथे नको, वरती जाऊ ना.
का वरती का बोल नाही ते काय झालं? मला तुमच्याशी एकट्याशी बोलायचं आहे. चला ना. चल, बस जा. काय ग बाई. आलो मी पटकन. चल या या. या. बबन काय एवढा बांबावलास? यांना सांगतो साहेबांना. बोला आता, काय महत्वाचं बोलायचं होतं? साहेबांना खरं खोटं माहिती नाही, पण काहीतरी झालंय ते तुम्हाला माहिती आहे का? काय बोलतो तुला तरी कळतंय? पुन्हा काहीतरी किडनॅपिंग सारखं प्लॅनिंग असणार आहे. हा, तसं काही नाही. थांबा. हे बघा, आता हे घरच्यांना कसं दाखवू म्हणून तुम्हाला वरती घेऊन आलो. आनंदीला आणि घरच्यांना कळलं तर किती वाईट वाटेल हो. बघा ना, हे बघा. आता गप्प नाही बसू शकत मी. माझ्यावर झालेल्या अन्यायाला वाचक फोडायलाच हवी. काल रात्री ही माझ्या ऑफिसमध्ये माझे बॉस राघव कर्णिक यांच्याबरोबर रात्री उशिरापर्यंत काम करत बसले होते. तेव्हा त्यांनी माझ्या अंगावर हात टाकला, माझ्यावर जबरदस्ती केली. हा व्हिडिओ तुला कोणी पाठवला? साहेबांना तो राजा आहे ना, त्याने पाठवला आणि त्याला कोणीतरी पाठवला, म्हणजे तो व्हायरल झाला असणार. माझ्याबद्दल असं का बोलते? तुम्ही तिला ओळखता? त्याचं नाव योजना आहे. ही आमच्या ऑफिसमध्ये काम करते. आपल्या घरी सुद्धा येऊन गेली. आनंदीला भेटली ती. साहेबांना लवकर काहीतरी करा, नाही त्या राजूपर्यंत व्हिडिओ गेला म्हणजे तो पुऱ्या सोसायटीत पसरणार. लवकर त्या व्हिडिओचा छटा लावा. आनंदी, इतकुसा चहा देतेस का ग? कसा कोरडा झालाय? सांगा ना यांना. आई आपलं ठरलंय की नाही? हा आनंदी, काय का सीमा? इरा कुठे? अण्णा अण्णा ती घरी आहे, मी नाही बसत. तुम्हाला कोणाला काही कळलंच नाहीये का? काय? हे बघ, इराचा व्हिडिओ आहे. बघू बघू. आनंदी बघ ना. माझ्यावर झालेल्या अन्यायाला वाचक फोडायलाच हवं. माझे बॉस राघव कर्णिक यांच्याबरोबर रात्री उशिरापर्यंत काम करत बसले होते. आम्ही दोघंच होतो. तेव्हा त्यांनी माझ्या अंगावर हात टाकला, माझ्यावर जबरदस्ती केली. हे काय बोलते ती मुलगी? काय बोलते ही? मूर्खा ही मुलगी. अरे माझा लेक एकटी दुकटी घरी जाऊ नये म्हणून तिला घरी घेऊन येतो. माझी सून तिला खाऊ पिऊ घालते आणि काय बरळते. असं नाहीये माझा मुलगा. ही खोटं बोलते मुलगी. तो तुमचा मुलगा आहे म्हटलं, तुमचा विश्वास नाहीच बसणार याच्यावर. आनंदी अगं तू एवढं सगळं सहन करून इथे राहतेस हे मला माहिती नव्हतं ग. तुम्हाला तुझी मैत्रीण समजतेस ना, आणि ही गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवलीस. पण आनंदी आता ना तू हे काही सहन करायचं नाहीयेस. तुला ना आता इथे राहायची काही एक गरज नाहीये. तू ताबडतोब तुझी बॅग भर. मी तुला ना माझ्यासोबत घेऊन जाते. मी तिकडे तुझं सगळं व्यवस्थित करून देईन. तुला ना या असल्या माणसासोबत इथे राहायची काही एक गरज नाहीये. असं नाही करणार. आनंदी अगं किती भोळी आहेस तू. अगं ती मुलगी असं खोटं का सांगेल? ती असं का करत असेल? पण घरी येऊन गेली आमच्या. यांनी मदत केली तिला. अगं ती घरी आली होती म्हणजे तिचा राघव भाऊजींवर विश्वास होता म्हणून आली होती ना. हे असं नाही करणार. अगं मग ती मुलगी उगाच सांगतेय का की राघव भाऊजींनी तिच्यावर हात टाकला म्हणून? तुला कळतंय तू काय बोलतेस? ती मुलगी खोटं बोलते. तुला कळतंय का सीमा? हो काकू, हे मी नाही बोलत आहे, हे या व्हिडिओ मधली मुलगी बोलती. तेच सांगते, विश्वास नको ठेव तिच्यावर. हो काकू, हा व्हिडिओ आहे ना आता एव्हाना आपल्या सोसायटी मधल्या प्रत्येक ग्रुपवर गेलाय. आणि कोणाकोणाची तोंड बंद करणार तुम्ही? ही तीच मुलगी आहे ना जी राघवच्या ऑफिस मध्ये काम करते? हो,
हे सगळं राघव भाऊजींच्या ऑफिसमध्येच घडलंय.